आहे. साधी, सिंपल, झटपट होणारी आणि कळणार पण नाही कधी झाली भाजी. अशी लवकर फास्टमध्ये करणारी भाजी हवी. चला मी तुम्हाला सांगते किती फास्ट आणि कसं म्हणजे तुम्हाला सोयीस्कर होणार. अच्छा, वांग्याची भाजी केली पण, आणि ती पण बोटं चोकून खाणारी. वाह, मस्त. आणि घरी आपलं जे साहित्य आहे त्यापासूनच तयार करूयात. मजेशीर लागणार. आहा हा हा. चला रेसिपी सांगते. मी वांगे छान कट करून घेतले, मधून 2 काप मारले आणि बस थोड्या पाण्यामध्ये मीठ टाकून शिजायला ठेवले. तोपर्यंत दुसरं कणिक वगैरे मळून घ्या आणि नंतर कांदा चिरून घ्या एका साईडला आणि कढईमध्ये तेल टाका 2 चमचे. तिच्यामध्ये मोहरी तडतडली की जिरे पण तडतडले की मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा तो पण टाकून घ्या आणि चमचा ढवळा बरं का. कांद्याला परतावो छान गोल्डन कलर येईपर्यंत. कलर चेंज झाला थोडा थोडा की आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे. तुम्ही वाटण टाकायचं असेल तुम्हाला तर वाटण पण टाका, जसं की कांदा, खोबरं, टोमॅटो याचं पण टाकू शकता. आता मी हिरवी मिरची टाकली, थोडी झणझणीत हवी ना भाजी म्हणून. इकडे बघा आपले वांगे कसे झाले. आता आपल्याला सुके मसाले टाकायचे, जसं की गरम मसाला आवडीनुसार घ्या हा बरं का. हळद, धने पावडर, तिखट. याला छान मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, थोडं जास्त नाही. बघा कशी वाफ निघाली. या मसाल्याला चांगलं शिजू द्यायचं. आता दाण्याचा कूट टाकायचा, त्याला पण छान होऊ द्यायचं. बॉईल केलेले वांगे साईडला काढून घ्यायचे आणि ते टाकायचे आपल्याला याच्यामध्ये. बघा जे डाएटवर आहेत ना त्यांनी पण ही भाजी करू शकता आणि खाऊ शकता. वांगे तळून त्याच्यामध्ये तेल जास्त प्रमाणात जाते, याच्यामध्ये तेल कमी प्रमाणात जाते आणि डाएटला पण छान आहेत आणि खायला पण टेस्टी. आणि ते पाणी आहे ना ज्याच्यामध्ये आपण वांगे बॉईल केले ते फेकू नका. ते तुम्हाला हवं तर याच्यामध्ये टाकू शकता, नाही तर फक्त वांगे हवेत तर वांगे घ्या. बघा आता थोडं मीठ टाका, कारण आपण शिजताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे फक्त आपल्याला मसाल्यासाठी जेवढं मीठ लागेल ना तेवढंच घ्या आणि फक्त 2 ते 3 मिनिटं याच्यामध्ये होऊ द्या. बघा थोडी वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून. आणि वरून कोथिंबीर टाकायची. झाले की हो आपले वांगे तयार. झटपट वांगे झाले ना. मसाला भरली वांगी वेगळी, ही मसाला वांगी बरं का. आणि कशी झाली हे मला नक्की सांगा. खायला तर खूप टेस्टी होती, पण तुम्हाला आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. चला भेटूयात उद्या नवीन रेसिपीसोबत. बाय.